So hello and welcome back to HD classes. In this video, we will learn linear equation in two variables. We have to solve this by Cramer's rule. So practice set 1.3 question number 3 second sum. So let's get started. So our second sum is 4x plus 3y minus 4 is equal to 0 and 6x is equal to 8 minus 5y. सो बेसिकली काय करू आपण पहिले दोन इक्वेशन लिहूयात 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0. सो हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे आणि ह्याला आपण काय करूयात आधी जनरल फॉर्म सारखं कन्वर्ट करूयात. सो आपलं जनरल फॉर्म कसं असतं. सो ax प्लस by इज इक्वल टू c. सो हा जो -4 आहे हा आपण काय करू त्या साईडला घेऊन जाऊ. सो 4x प्लस 3y इज इक्वल टू, सो -4 इज इक्वल टू ते त्या साईडला गेल्यावरती काय होणार +4. सो इथे येईल 0 + 4 आणि 0 + 4 काय येणार मग 4x + 3y इज इक्वल टू 0 + 4 काय येणार आपलं 4. सो दिस विल बी आर इक्वेशन नंबर 1. तसंच आपलं सेकंड इक्वेशन काय 6x इज इक्वल टू 8 - 5y. याला पण काय करू आपण इन जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूयात. म्हणजे काय असणार पहिलं ax ची टर्म असणार नंतर by ची टर्म असणार. सो ही जी y ची टर्म आहे ती आपण काय करू इज इक्वल टू च्या ह्या साईडला घेऊन येऊया. सो 6x हा जो -5y हा इज इक्वल टू ह्या साईडला आल्यावरती काय होणार +5y इज इक्वल टू 8. सो हे असणार आपल्याला इक्वेशन नंबर 2. सो ह्याच्यामध्ये मग x चे कोइफिशियंट्स काय आहेत आपले. जर x बघितलं सो x चे कोइफिशियंट्स काय आहेत आपले 4 आणि 6. y चे कोइफिशियंट्स काय आहेत आपले 3 आणि 5 आणि आपले कॉन्स्टंट वाले कोइफिशियंट्स काय आहेत मग आपले 4 आणि 8. सो आपल्याला हे काय करायचंय मग क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचा आहे हा क्वेश्चन. सो क्रॅमर्स रूल मध्ये पहिलं काय येतो डी काय येणार आपलं x चे कोइफिशियंट्स आणि y चे कोइफिशियंट्स. सो x चे कोइफिशियंट्स काय आपले 4 and 6, y चे कोइफिशियंट्स काय आपले 3 and 5. सो आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो डी काय येणार आपलं 4 × 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो 4 × 5 मध्ये येणार मायनस ची साइन आणि इकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 6. सो 4 5 किती येईल आपलं 20 मायनस 3 6 किती येईल आपलं 18. सो 20 - 18 काय येणार 2. सो आपली व्हॅल्यू ऑफ डी काय आली मग 2. सेम आपल्याला काय करायचं आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो dx इज इक्वल टू काय येणार मग dx म्हणजे काय असतं. सो dx इज इक्वल टू काय येणार मग dx म्हणजे काय असतं जे आपलं x चे कोइफिशियंट्स आहेत x वाला कॉलम आहे याला रिप्लेस अप करून आपण काय करणार कॉन्स्टंट वाले नंबर्स लिहिणार आणि आपला y चा कॉलम तसाच येईल. सो जर हे डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं तर काय आन्सर येईल परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 मायनस इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 8. सो 4 5 चे किती येणार 20 मायनस 3 8 चे किती येणार 24. सो 20 - 24 किती येईल -4. सो आपली dx ची व्हॅल्यू किती भेटली -4. सेम मेथडने आपल्याला काय करायचं आता dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो dy ची व्हॅल्यू काय येणार आपली dy मध्ये काय करणार आपण जो डिटर्मिनंट आहे त्यातला जो y चा कॉलम आहे त्याला रिप्लेस करून आपण काय करणार कॉन्स्टंट वाले नंबर्स लिहिणार आणि आपला जो x चा कॉलम असेल तो ऍज इट इज येईल. सो हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची 4 × 8 मायनस इकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय येणार 4 × 6. सो 4 8 चा किती येणार 4 8 चा 32 मायनस 4 6 चा किती येणार 24. सो 32 - 24 किती येईल मग 8. सो आपली dy ची व्हॅल्यू किती भेटली मग 8. सो आता ही जी dx आणि dy याचा यूज करून आपल्याला काय करायचं x आणि y ची व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं. सो आता आपलं क्रॅमर्स रूलनी काय येणार मग आपलं x इज इक्वल टू काय माहिती आपल्याला x इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो dx/d. जिथे आपली dx ची व्हॅल्यू काय -4/d ची व्हॅल्यू काय 2. सो -4 / 2 काय येणार आपलं -2. सो आपली x ची व्हॅल्यू काय x इज इक्वल टू -2. तसंच आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. y इज इक्वल टू काय येणार आपला dy/d. सो dy ची व्हॅल्यू काय होती आपली 8/d ची व्हॅल्यू काय होती 2. सो 8 / 2 काय येणार आपलं 4. सो y ची व्हॅल्यू काय आली आपली 4. सो आपलं सोल्युशन काय असणार मग आपलं
सोल्युशन काय असणार एक्स कॉमा वाय ची व्हॅल्यू काय येणार एक्स ची व्हॅल्यू काय आपली -2 कॉमा वाय ची व्हॅल्यू काय आपली 4.